विकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण असेल? मोठ्या भावाची भूमिका कोणाची असेल? काँग्रेसची असेल, शिवसेनेची असेल की तुमच्या राष्ट्रवादीची असेल? नाही, मोठा भाऊ आणि लहान भाऊ यापेक्षा सर्व तिघंही आम्ही समान पद्धतीनं काम करतोय, चर्चा करतोय. त्यामुळे लहान आणि मोठा असा भेदभाव न करता कशी जुळी होतात तशी तिळी झाली आहे तसं समजा. तिघंही एकाच वयाची आणि एकाच हातात हात घालून काम करणारी आहे. तुम्ही म्हणता तिळी असतील, मग जागा वाटप करताना तिघांना समान वाटप असेल? जवळपास तोच प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणाचं नाव म्हणजे उद्धवसाहेब म्हणतात की माझं नाव डिक्लेअर करा, तुम्हाला वाटतं कोण असावं मुख्यमंत्री? उद्धवसाहेबही असं कधी म्हणत नाही, आम्ही कोणीच काही म्हणत नाही. आमचं सगळ्यांचं लक्ष सरकार आणण्यावर आहे. सरकार आणल्यानंतर आमच्यात कोणताही वाद नाही आहे. आम्ही सगळे एकत्रित बसून निर्णय घेऊ. भारतामध्ये तशी पद्धत नाही आहे. ही पद्धत भाजपने सुरू केली आणि भारतीय जनता पक्षाने सुरू केली, कारण त्यांना एकदम सगळ्याच गोष्टी हातात 2014 साली आल्या. पण आधी उमेदवारांच्या घोषणा करणं आणि ज्या पक्षाची मेजॉरिटी एकट्याची स्वतःची येणार नाही त्या पक्षाने आपले उमेदवार घोषित करणं हे योग्य नाही. आणि प्रश्न राहिला आघाडीचा, तर आघाडीने आपले असे उमेदवार आधी घोषित करणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे असं नाही. पण सगळ्यांना माहिती आहे की कोण होण्याची शक्यता आहे, कोणाला जास्त लोक जनता प्रतिसाद देतात. शेवटी जनतेतलं स्थान देखील महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे एकत्रित बसून त्या बाबतीत योग्य तो विचारविनिमय करू. महाविकास आघाडीत कुणालाही घाई झालेली नाही, कुणाचाही आग्रह नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि म्हणून वारंवार हा प्रश्न विचारण्याची व्यवस्था आमच्या पत्रकार परिषदेमधून व्हायला लागली की नारायण राणेंची निवडणूक रवींद्र चव्हाणांनी हातात घेतली. नारायण राणेंच्या हातात असती तर ती जमली नसती. रवींद्र चव्हाण होते, त्यांनी जी सगळी यंत्रणेची मॅनेजमेंट केली आणि जे घरोघरी पोच केले ती व्यवस्था त्यांची होती. त्यामुळे ते खाजगी सांगतात असं मी ऐकलं आहे की नारायण राणेंना शक्य नव्हतं, पण मी नारायण राणेंना निवडून आणलं. पण राणेंची कोकणातली ताकद कमी झाली असं तुम्ही मानताय का? मला माहीत नाही त्याच्यावर किती कमी झाली किती नाही, पण दुसऱ्यांच्यावर अवलंबून राणेसाहेब राहायला लागले असा रवींद्र चव्हाणांच्या बोलण्या वागण्यातून आता कळायला लागले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.